लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। 5 दिवसांपासून गाव अंधारात, लहान बालकांचे आरोग्य धोक्यात, महावितरण अधिकाऱ्यांचे आडमुठे धोरण कधी थांबणार? बातमी आहे पूर्णा परभणीमधून। परभणीतील पूर्णा तालुक्यातील सुहागण येथे मागील 5 ते 6 दिवसांपासून लाईट बंद असल्यामुळे संपूर्ण गाव अंधारात आहे। पूर्णा तालुक्यातील सुहागण गावामध्ये मागील 4 ते 5 दिवसांपासून संपूर्ण लाईट बंद असल्यामुळे गावातील लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना मलेरिया, डेंग्यू अशा आजाराला सामोरे जावे लागत आहे। लाईट बंद असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। लाईट अभावी जनावरांना पिण्याचे पाणी, नागरिकांना पिण्याचे पाणी याचा मोठा प्रश्न उद्भवला असून व पाण्याअभावी शेतीतील पिके सुकत आहेत। मागील नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते। यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून आता महावितरणाने अधिकारी शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचे बोलले जात आहे। लाईट बिल भरण्यासाठी ग्रामस्थ व शेतकरी तयार असून देखील महावितरणाचे अधिकारी मात्र जास्तीचा बिल भरणा करा, अन्यथा लाईट जोडणी करणार नाहीत असे सांगत आहेत। शिंदे सरकारने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी आता सुहागण येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे। सुहागण येथे लाईन आज 5 दिवस झालं बंद आहे। पाणी बोरावर आहे, सगळं गावाला पाणी बोराचं प्यालं आहे। बोरामध्ये 200-250 फूट पाणी गेलेलं आहे। तरी आज 5 दिवस झालं गावामध्ये लाईन नाही। म्हणायला गेलं लाईन म्हणलं तर ते बिलं वसूल करण्यासाठी सगळं गाव सहकार्य करायला त्याला, तर त्याचे माणसं यायला 11 वाजता 12 वाजता, तर ते माणसं 12 वाजता आल्यावर शेतानं कामं करायचे का याच्या संग वसूलला फिरायचं। शासन का झोपी गेले की काय? मग यानं सकाळी 6 वाजता 5 वाजता इथं यायचं, 7 वाजता 8 वाजता बिलं पूर्ण गावकरी द्यायला तयार आहेत, तरी बी हे शासन बघायला तयार नाही। आणि महिन्याला बिलं नाहीतच। महिन्याला बिलं आल्यावर काही 400-500 येईन ते भरायला तयार आहेत गाववाले। आणि बिलं नसल्यामुळं लोक त्याला बघणत यायचं काहीच नाही, बघायचं नाही, काही नाही। आलेत की वर्षाला 2 वर्षाला द्या 5,000 द्या 10,000 चालूच आहे यायचं। आणि महिन्याला बिलं दिले तर माणसाला सोपं जाते बिलं घेऊन भरायला, द्यायला बी घ्यायला बी, आणि बघायला तयार नाहीत। आता त्या ढोराला 5 दिवसाला पाणी नाही। लेकरं बारीक वर्षाचे 2-2 वर्षाचे लेकरं आहेत घरामध्ये, ते पूर्ण बिमार आहेत आणि बिलापेक्षा दवाखान्यात पैसे लागायत लेकरायला। आमची अशी मागणी आहे की शासनानं बिल उसूल महिन्याला काय ठरवावं। 400-500 रुपयाचे बिल येतं आहे, ते गावकरी द्यायला तयार आहेत। मात्र शासनानं झोपी गेलेले आहे, आमच्यापाशी माणूस नाही, आम्ही तुमच्या गावाला बिलं घेऊन येत नाही याची अशी म्हणणं आहे। आम्ही हाफिसला स्वतः गेलतो, नारायण रामजी भोसले मी बोलतो, आणि मी स्वतः तिथं हाफिसला गेलतो। हाफिसला जाऊन शेनी म्हणलं बा सुहागणला बिल का आलं नाही? म्हटलं स्वतःचं बिल येत नाही। मी गेलो आणि बिल का येत नाही? तर ते म्हणजे आमच्यापाशी माणसं नाहीत। याच्यापाशी माणसं नाहीत तर मग वर्षालाच एक माणूस गावात पाठवायला येते, एक वसूल करायला येते, आणि एक परमिट दे म्हणजे परमिट देत नाही। जोडायला कोणी गावात तयार नाही, बघायला कोणी नाही। त्याच्यामुळं आमचं गावकऱ्याचं मंडळीचं म्हणणं आहे की बा तुम्ही महिन्याला 400-500 काय मागायची तर मागा, मात्र लाईन कट करू नका। 5 दिवसाला गावात लाईन नाही। लेकरं बाळा 1 महिन्याखाली पूर्वी पाऊस झाल्यामुळं ते पावसामुळं नुकसान झाल्यावर ते ज्वाऱ्या फेवाऱ्या सगळ्या धिंगाणा झाला। तिथं काय पाण्यामुळं पाणी नाही, काही नाही, सगळं नुकसान झाल्यामुळं तरी आम्ही म्हणलं बा साहेब इतकाले पैसे भरत नाहीत, आम्ही थोडे पैसे घ्या। तर ते 5-5 हजार रुपये मागत होते। तरी गाववाल्यानं त्याला सांगितलं बा आम्ही आता 2-2 हजार भरतो, कारण तुम्हीच आले नाही 4 वर्ष झाला आम्हाला बिल मागायला, तर आम्ही तुमच्यापाशी भराव कुठं? आमचं असं म्हणणं आहे की शेतकरी अडचणीत असताना यानं शेतातली लाईन आज 2 दिवस झालं ती फाल्टच आहे। म्हणलं की शेतातल्या लाईनीचं आहे फाल्टच आहे। म्हणलं की माहीत आमचे माणसं यालेत फिरायलेत, रोडानं गाड्या घेऊन चाललेत फिरायलेत। म्हणलं की साहेब काय झालं? फोन उचलायला तयार नाहीत। त्याच्यामुळं शेतकरी भलता तंगीमध्ये आलेला आहे, आणि या शासनानं याच्यावर काळजी करावी शेतकऱ्याची, आणि बोलावे बाबा लाईनमॅनला की बाबा तुम्ही सुहागण गावामध्ये लाईन नाही। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागणकर।